म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता, यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लई दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडे, बघा मी काय करायचं. यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. एकीकडून मी पण लागतो नाही, एकीकडून अंगावर पण घालता का? शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही. मी सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजात वाटलं होईल बरं का. आणि विलास घुमरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच. हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडे, बघा मी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडे? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब. मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं तुला तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटते? जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत, त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लई दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात, जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्या एकनाथ शिंदे साहेब. एकीकडून मी पण लागतो नाही, एकीकडून अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात, आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तार येतं शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवाने घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत, आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताच्या फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर, आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात. आणि ते शिंदे साहेब लोक, आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिटं निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत? आणि त्याच्यात ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत तो शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात, आणि तुमच्या बैठका, त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली, आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाहीत मला माहित नाही, पण आम्ही तुम्हालाच बोलणार, कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात, आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय, तो बावनकुळ्या. त्या बावनकुळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून.
मला हे दाखवायचं नव्हतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळेने दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो आपलं, प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले, प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. मी फक्त लढू शकतो. आणि अशा टायमाला समाजातल्या अभ्यासकांनी, समाजातल्या संघटनांनी, समाजातल्या समन्वयकांनी एका बाजून लढावं लागतं, जसं ते लढते तसं. सरकारचं ऐकून माझ्या विरोधात नाही आंदोलन करावं लागत. एवढे पुरावे दिलेत आता मराठ्यांच्या समन्वयकाला, अभ्यासकाला, किती खरं असू द्या. जर एवढे पुरावे देऊन हे रद्दच करणार असले तर पर्यायच नाही, हे रद्द करणारच. आता बोडखीची नोंद रद्द झाली, बोडखीची नोंद उर्दू लिपीत सापडली. काय रद्द करता तुम्ही? इतके नीच चाळे फडणवीस साहेब नसायला पाहिजे. मी बी लय गंड्याचा आहे. मी इतका खुनशी एकदा जर माग लागलो ना, मी बळच लाड भाऊमुळं, त्या विखे पाटलांमुळं तुमच्याशी जुळतं मिळतं चाललं होतं की मराठ्याचं कल्याण होतंय, चालू द्या. पण माझ्या मराठीचं वाटोळ करतात ना, तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? मी मराठ्याला माय आणि बाप मानलेलं आहे. मराठ्या पुढे मी कोणालाच गिनीत नाही. हे बोडखीची नोंद सापडली, पांडुरंग बोडखेची नोंद सापडली उर्दू. पांडुरंग बोडखे आणि वसंत बोडखे हे सख्य चुलत भाऊ आहेत. त्या वसंतचा मुलगा संजय बोडखे कुणबी प्रमाणपत्र दिलं. संजय बोडखेचे 2 मुलं आहेत, गौरव संजय बोडखे आणि गीतांजली